नमस्कार. चला आज एका अशा खास सफरीवर जाऊया. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या एका उत्सवाच्या दुनियेत. आणि गंमत म्हणजे या उत्सवाची मुळं थेट मुघल साम्राज्यापर्यंत पोहोचतात. हो, आज आपण जाणून घेणार आहोत मेळापट उत्सवाची एक अनोखी कहाणी. आता विचार करा, एक शक्तिशाली मुघल सम्राट आणि हिमालयाच्या कुठल्याशा दुर्गम भागात होणारा एक स्थानिक उत्सव, यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो, नाही का? हा प्रश्नच आपल्याला इतिहासाच्या एका वेगळ्या रंजक प्रवासावर घेऊन जातो. तर या मोठ्या रहस्याचं उत्तर आहे मेळापट्ट उत्सव. हो, अगदी बरोबर. हाच तो सण आहे जो दोन पूर्णपणे वेगळ्या जगांना, दोन वेगळ्या संस्कृतींना एकत्र जोडतो. आणि हा अनोखा उत्सव साजरा कुठे होतो माहितीये? जम्मू आणि काश्मीरच्या अत्यंत सुंदर निसर्गरम्य भदरवाह खोऱ्यात. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. चारी बाजूना बर्फाच्छादित पर्वत, मध्ये हिरवीगार दरी, आणि तिथे हा सण साजरा होतोय. खरंच किती अद्भुत दृश्य असेल ते. बरं, हा फक्त एक साधा उत्सव नाहीये. हा एक मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. हा सण इथले जे प्रमुख दैवत आहेत, म्हणजे भगवान वासुकी नाग, त्यांना समर्पित केलेला आहे. तेच इथल्या लोकांच्या श्रद्धेचं मुख्य केंद्र आहेत. चला, आता जरा याच्या इतिहासात डोकावूया. या उत्सवाची गोष्ट सुरू होते दोन राजांमधील एका वचनातून, एका ऐतिहासिक भेटीतून, जी भेट आजही तितक्याच आदराने आठवली जाते. आणि हे सगळं कधी घडलं असेल तर आपण बोलतोय थेट 16व्या शतकाबद्दल. म्हणजे विचार करा, कित्येक शतकं झाली, पण ही परंपरा आजही अगदी अखंडपणे सुरू आहे आणि टिकून आहे. तर मग या कथेचे मुख्य नायक कोण? एका बाजूला आहेत महान मुघल सम्राट अकबर आणि दुसऱ्या बाजूला आहेत भदरवाहाचे शूर राजा नागपाल. आणि हा जो मेळापट्ट उत्सव आहे ना, तो याच दोन महान शासकांच्या त्या ऐतिहासिक भेटीची आठवण म्हणून साजरा केला जातो. आता हे सगळं समजून घेण्यासाठी नाग संस्कृती म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पश्चिम हिमालयात नागदेवतांची पूजा करण्याची जी प्राचीन परंपरा आहे, ज्या श्रद्धा आहेत, त्यालाच नाग संस्कृती म्हणतात. आणि या संस्कृतीमध्ये या उत्सवाची मुळं अगदी घट्ट रुजलेली आहेत. म्हणूनच बघा, हा उत्सव फक्त एक सण राहत नाही, तर तो सम्राट अकबर आणि राजा नागपाल यांच्यातल्या त्या ऐतिहासिक भेटीचा एक जिवंत साक्षीदार बनतो. ती भेट म्हणजे काय होतं तर दोन पूर्णपणे वेगळ्या संस्कृतींचा, दोन मोठ्या साम्राज्यांचा तो एक संगम होता. पण थांबा, या उत्सवाचं महत्त्व फक्त इतिहासापुरताच मर्यादित नाहीये. आजही, आजच्या काळात सुद्धा हा सण सलोख्याचं, एकोप्याचं एक खूप शक्तिशाली प्रतीक म्हणून ओळखला जातो. तर मग प्रश्न येतो की हा मेळापट्टा आजच्या काळात इतका महत्त्वाचा का आहे? याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे तो चिना प्रदेशाच्या संमिश्र सांस्कृतिक परंपरांचं प्रतिबिंब आहे. दुसरं म्हणजे तो तिथल्या लोकांच्या स्थानिक ओळखीचं एक मजबूत प्रतीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो समाजात जातीय सलोखा वाढवतो आणि टिकवून ठेवतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हा उत्सव म्हणजे स्थानिक ओळख आणि जातीय सलोख्याचं एक महत्त्वाचं प्रतीक. खरंच, हे एक वाक्य या उत्सवाचं सगळं सार अगदी अचूकपणे सांगतं. चला तर मग आता प्रत्यक्ष या उत्सवाच्या रंगातच रंगून जाऊया. बघूया तरी हा सण साजरा कसा होतो आणि त्यातलं ते चैतन्य, तो उत्साह नेमका कसा असतो. या मेळापट्ट उत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असेल तर ते आहे डिक्को नावाचं पारंपरिक लोकनृत्य. अरे वाह, प्रचंड ऊर्जा आणि कमाल उत्साहाने भरलेले हे नृत्य असतं. ते या सोहळ्यात एक वेगळीच जाण आणतं आणि खरं सांगायचं तर तो या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. या ज्या प्राचीन कथा असतात, ज्या परंपरा असतात, त्या आजच्या आधुनिक समाजाला कशा बरं एकत्र बांधून ठेवत असतील? हा जो मेळापट्ट उत्सव आहे ना, तो याच प्रश्नाचं एक जिवंत, धगधगतं उदाहरण आहे, जे आपल्याला आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवतं.